परभणी जिल्ह्यामधून आलेलो आहे. तर ढाले सर येथे मानवंदना देण्यासाठी परभणी जिल्ह्यामधून आपल्यासोबत हजर आहे. तर आम्ही तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये 3 प्रश्न विचारणार आहे. जर तिन्हीची तुम्ही जर अचूक उत्तरे दिली तर त्यानंतर आम्ही एक ग्रंथ तुम्हाला बाबासाहेबाचा भेट देणार आहे. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गौतम बुद्धाच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन यशोधरा, ऑप्शन गौतमी, ऑप्शन दोन्हीपैकी सांग. माता यशोधरा. माता यशोधरा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ज्ञानदिन कधी असतो? 7 नोव्हेंबर. नाही, तुमच्यासाठी मी परत प्रश्न रिपीट करतोय की प्रश्न काळजीपूर्वक आहे का की ज्ञानदिन नॉलेज डे कधी असतो? की एका मोठ्या महान व्यक्तीच्या नावावर आपण तो साजरा करतो. तर ज्ञानदिन कधी असतो? ऑप्शन 14 एप्रिल, 6 डिसेंबर, 15 ऑक्टोंबर. पुढं ऑप्शन काय? 14 एप्रिल, 14 एप्रिल, 15 ऑक्टोबर. 14 एप्रिल. तर दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर सरनं बरोबर दिलं आहे की 14 एप्रिल हा बाबासाहेबाचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात ज्ञान दिवस म्हणून साजरा होतो. तर लास्ट वन तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की पुणे करार कधी झाला? पुणे करार 1932ला. सरांनी ऑप्शन न घेताही उत्तर दिलेलं आहे आणि अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यांचं मी स्वागत करतो. एकदा टाळ्या वाजवा सरांसाठी.